उस्मानाबादमधली एक बातमी आहे। या ठिकाणी आज महाश्रमदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। विशेष म्हणजे या महाश्रमदानाकरता डॉक्टर्स आणि इंजिनियर्स पासून शिक्षक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी देखील हाती कुदळ आणि फावडा घेतला। सकाळपासून सर्वांनी डोक्यावर सूर्य तळपत असताना श्रमदानाला सुरुवात केली। जवळपास 1000 शिक्षक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी या महाश्रमदानासाठी घाम गाळला। दरम्यान काही वेळापूर्वीच श्रमदानात सहभागी झालेले अधिकारी आणि अभियंते यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। बघूया। आज मुख्यमंत्र्याचा 2 जिल्ह्यामध्ये दौरा आहे, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये, आणि म्हणून महाश्रमदान आयोजित करण्यात आलेलं आहे। बघा ना, आता वाजलेत 8:45 वाजता काल जिल्हा परिषदेनं सगळ्या विभागांना सांगितले की आपण श्रमदान केलं पाहिजे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये। आणि मग झाडून सगळे कर्मचारी, शासकीय कर्मचारी, शिक्षक, ANM आणि जिल्हा परिषद विभागाचे सगळे, कृषी विभागातले लोक की ज्यांनी कधी आयुष्यामध्ये कुदळ फावडं हातात घेतलं नसेल अशी सगळी मंडळी, इनशर्ट मधली मंडळी, अहो एकीकडे इनशर्ट एकीकडे श्रमदान। काय नसते मी घरी खड्डा खणला असंच 5x6चा। काय डिपार्टमेंटचे? आमचं बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम, जिल्हा परिषद सगळं बांधकाम डिपार्टमेंटचं आहे सगळं। हे बघा हे बांधकाम डिपार्टमेंटची यादी आहे कर्मचाऱ्यांची। हा झाला बांधकाम डिपार्टमेंट। आपण साहेब जिल्हा परिषद बांधकाम इंजिनियर किती ऑल आर इंजिनियर्स। हे डेप्युटी इंजिनियर सर। आता हे बघ, हा झाला अरे बघा हे कार्यकारी अभियंता आहेत सर। कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू सर। आज म्हणजे मुहूर्तच साधला हो सर। आणि आमचा पिढीचा धंदा आहे सर हा बांधकामचा। पण आजच मुहूर्त आहे आपल्याला। आज म्हणजे आज त्याचं हे झालंय काय झालं? साधन। तुमच्या भाषेवरून मला विदर्भातली वाटतं तुम्ही। नाही, इकडे हे बघा हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत जिल्हा परिषद बांधकाम। हे कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभागाचे। आणि सर हे कुठल्या डिपार्टमेंट? मी बांधकाम उपअभियंता। इमॅजिन करा म्हणजे श्रमदानासाठी मंडळी कशी भरभरून असे कपडे काढून तयार। हे बघा सर, आपण कुठले डिपार्टमेंट? जिल्हा परिषद उस्मानाबाद। आणि पद आपलं शाखा अभियंता। शाखा अभियंता। किती वेळ करायचं श्रमदानात? 3 तास करायचं। 3 तास बरोबर प्रत्येकाने 3 तास। हे डेप्युटी इंजिनियर पाणी पुरवठा एक्झिक्युटिव्ह साहेब हो, आमचं काल ठरलंय सर। किती वाजता? संध्याकाळी 4:30-5च्या 4:30-5च्या दरम्यान। मुख्यमंत्री इथे येऊन श्रमदान करेपर्यंत आपण सगळ्यांनी करायचं आपलं रुटीन मध्ये 10 वाजेपर्यंत। 10 वाजेपर्यंत सकाळी 6 ते 10। 6 ते 10 छान चांगलं आहे। या निमित्ताने काय होईल म्हणजे असं आपण केल्याने काय होईल? यात आपल्या येणाऱ्या पावसाचं आपण पाणी अडून। तर हा झाला बांधकाम विभाग, बरोबर ना? आता इकडे जरा जाऊया आपण। पाणी पुरवठा। हे बघा, आता ही जी मंडळी आहे ही आता पाणी पुरवठा विभाग आहे हा सगळा। जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग। सर नमस्कार। आणि काय गामेगुम झाला? बोला। गामेगुम झाला? नाही, गामी काय होतंच, काम करताना होणारच। किती वर्षानंतर घेतलं बस? नाही, नेहमीच आहे। मेकॅनिकल असल्यामुळे आमचं काम नेहमीच असतं हातपंपाचं। डिपार्टमेंट कुठला? पाणी पुरवठाच, यांत्रिक विभाग। तुमचं पद? शाखा अभियंता। हे पण अभियंता आहे, शाखा अभियंता, सगळे शाखा अभियंता। महाराष्ट्र बदलायला फारसा वेळ लागेल का हो? एक्झिक्युटिव्ह अभियंता, शाखा अभियंता मनापासून बनियनवरती श्रमदान करतायत। आणि पुढचा विभाग कुठला आहे हा? मॅडम तुम्ही पण जीवन प्राधिकरण। हा, MGPच्या आहेत त्या। तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे। केव्हा ठरलं आपलं श्रमदान करायचं? कालपासूनच, म्हणजे एकदम सडन कालपासून म्हणजे समजलं का उद्या जायचंय आपल्याला, श्रमदान आहे म्हणून। आणि मग सकाळी आलो इकडे। आणि हा डिपार्टमेंट कुठला? हाही पाणी पुरवठा का? ग्रामीण पाणी पुरवठा भूम सेक्शनची ही सगळी मंडळी आहे। शाखा अभियंता का आपण? हे शाखा अभियंता आहेत, सगळे बनियनवरती वगैरे श्रमदान करतायत। हे बघा उपअभियंता आहेत। किती वर्षानंतर हे श्रमदान केलं आपण? आता बऱ्याच बऱ्याच वर्षानंतर। तरी साधारणतः पूर्वी कधीच गेलं नव्हतं, फर्स्ट टाइम। आज आपण करणार? येस सर। किती वेळ करायचं श्रमदान? संध्याकाळी 6 पर्यंत दिलंय आम्हाला टार्गेट. सकाळी 6 ते संध्याकाळी 6. बघा सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत श्रमदान करणार आहेत मंडळी आजही. आणि खूप वर्षानंतर पहिल्यांदा आज त्यांनी टिकाव. आणि मला जरा घेऊन दाखवा बरं सर. एक मिनिट जरा करूनच दाखवू द्या त्यांना. पहा मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून आज अनेक वर्षानंतर पहिल्यांदा त्यांनी
मला कौतुक वाटलं, म्हणजे काय पद्धतीचं नियोजन आहे, खूप सुंदर. सर 6 वाजेपर्यंत टिकेल का सगळ्यांचा उत्साह? शक्यता उन्हावरती उन्हावरती ना. मग ते मधल्या काळामध्ये रिफ्रेशमेंट म्हणून काही पाणी केलंय ना तिथं सोय केलेली काय आहे. काय सोयी केलेल्या आहेत? खिचडी वगैरे केलेली आहे, केळी, चहा पाणी सगळे